आज मी तुम्हाला मिक्स चण्याची लपथबी भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे काबुली चणे घेतले होते, हे हिरवे चणे घेतले होते साधे, आणि हे लाल चणे आहेत बघा साधे। सगळे मिळून का नाही 300 ग्रॅम आहेत। रात्री भिजत घातलेले, सकाळपर्यंत मस्त असे बघा भिजलेले आहेत। ह्याला काय करते, स्वच्छ धुवून घेते। स्वच्छ धुवून घेतलंय बघा, आणि भिजत घालायच्या अगोदर पण स्वच्छ धुवून घेतलं होतं। तर कुकर गरम करत ठेवला, त्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि गरम होऊन देऊया। त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा मोहरी टाकायची, 1 चमचा जिरं टाकायचं, कढीपत्ता टाकायचा, आणि त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा बघा एकदम चॉपरला बारीक करून घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया, आणि त्याच्यामध्ये काय करणार आहे, एक मोठ्या आकाराचा तेजपत्ता टाकणार आहे। कढीपत्ता टाकताना जरी टाकला तरी चालेल, आणि आता टाकला तरी पण ह्याच्यामध्ये भाजतो। त्याचे काय केलेले मी छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। कांदा बघा चांगला भाजलेला आहे। त्याच्यामध्ये टाकायचे आलं, लसूण आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेली आहे। आता हे परतून घेऊया आपण। त्यामध्ये टाकणारे हळद मिक्स करून घेऊया, त्यात टाकायचे टोमॅटो। आता 1-2 मिनटं परतून घेऊया चांगलं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे बारीक। त्यात टाकणार आहे मी कांदा लसूण मसाला, तुम्ही कोणता पण टाकू शकता, मिरची पावडर पण टाकू शकता। 1 चमचा जिरे धने पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर, चवीप्रमाणे टाकायचे ह्याच्यामध्ये मीठ, आणि हे सगळं बारीक गॅसवरच 1 मिनिटभर परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया हे चणे मिक्स। चणे टाकून घेतलेले आहेत बघा, असं मस्तपैकी असं परतून घेऊया। मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस केला होता मीडियम मिक्स करताना। ह्याच्यामध्ये टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि हलवून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे पाणी, तर पाणी कोणतं टाकायचं, तर आपण ह्याच्यामध्ये कोमट पाणी टाकणार आहे। हा ग्लास घेतलेला आहे, अर्धा ग्लासापेक्षा थोडंसं जास्त असं टाकलेलं आहे। तर हे हलवून घेऊया व्यवस्थित। मिक्स करून घेतलं आहे बघा, गॅस आहे मीडियम, आणि आपण ह्याला आता झाकण लावून घेऊया। आणि ह्याचं काय करायचं माहिती आहे का, झाकण लागल्यावर ना 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। 4 केल्या तरी चालतील, 5 केल्या तरी चालतील, आणि 6 जरी केल्या तरी चालतील। मीडियम गॅसवर मी 4 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा, खाली उतरून घेतलेला आहे। झाकण काढून घेऊया। पूर्ण थंड नाही झालेला, पूर्ण जर थंड होऊन दिला तरी चालेल, गरमच आहे बघा अजून। बघा असं लपथप छान लागतं, आणि शिजल्यात पण बघा चांगले। तर तुम्हाला एकदम गाळ असे शिजतात। जर तुम्हाला एखादी शिट्टी एक्स्ट्रा करायची असली तर करू शकता। ही 4 शिट्ट्यामध्ये शिजलेली आहे ती, आणि मीडियम गॅसवर, आणि मस्त अशी लपथबी होते अशा पद्धतीत। आणि जर तुम्हाला अजून सुक्की पाहिजे तर मग थोड्या वेळ ठेवायचे, 1-2 शिट्ट्या करून घ्यायच्या, मग होईल। पण अशी तरी पाहिजे ना आपल्याला जेव्हा खातो त्या टायमाला। तर ही जर रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि शेअर बी करा।